हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी, मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या 2024च्या तारखा जाहीर केल्या आणि त्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे। या व्हिडिओमध्ये मी पुढील मुद्दे कव्हर केले आहेत। नंबर 1 म्हणजे आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, आचारसंहिता कधी लागू होते आणि कधी संपते, त्याचबरोबर निवडणूक विषयक जे कोणकोणते वेगवेगळे गुन्हे येतात त्या गुन्ह्यांविषयीची माहिती आणि त्यांना कोणत्या कायद्यांतर्गत शिक्षा दिली जाते त्याविषयीची थोडक्यात माहिती आणि याचबरोबर सर्वात महत्त्वाचा म्हणजे नोटा पर्याय जो आपल्याला उपलब्ध झाला आहे त्याबद्दलची माहिती। सर्व प्रश्नांची उत्तरे यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज नाही, फक्त माझा एक व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील याची गॅरंटी मी तुम्हाला देते, ज्याचा उपयोग ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्की होईल। चला तर मग तुमचा फार वेळ न घेता सुरू करते आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, सर्वप्रथम आता आपण कोणत्या कायद्याअंतर्गत विविध प्रकारच्या निवडणूक संबंधित गुन्ह्यांसाठी विविध शिक्षा किंवा दंड केला जाऊ शकतो याची माहिती घेऊया। आता निवडणुका या खुल्या व निपक्षपाती वातावरणात होणे हा लोकशाहीचा आत्मा आहे। कोणतेही दडपण, भीती, प्रलोभन किंवा भ्रष्ट मार्ग यांचा निवडणुकीत अवलंब होऊ नये यासाठी भारतीय दंड संविधान, लोकप्रतिनिधित्व कायदा, निवडणूक चलनविषयक कायदा, मुंबई पोलीस कायदा, विद्रुपीकरण बंदी कायदा या कायद्यांची अंमलबजावणी केली जाते आणि या कायद्याअंतर्गतच विविध प्रकारच्या निवडणूक संबंधित गुन्ह्यांसाठी विविध प्रकारची शिक्षा आणि दंडाची शिक्षा अशी तरतूद केलेली आहे। सर्वप्रथम आपण भारतीय दंड संविधानामध्ये सांगितलेले निवडणूक विषयक गुन्हे कोणते ते बघूया। सर्वप्रथम येतो ते म्हणजे खर्चाचा हिशोब ठेवणे। प्रत्येक उमेदवाराने आपल्या निवडणूक खर्चाच्या तपशिलासह संपूर्ण हिशोब दररोज ठेवायचा आहे। उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत संपूर्ण खर्च सादर करणे अनिवार्य आहे। जर उमेदवाराने खर्चाचे हिशोब ठेवले नाहीत तर दंडाची शिक्षा होऊ शकते, तसेच तो उमेदवार अपात्र होऊ शकतो किंवा त्याची निवड रद्द होऊ शकते। नंबर 2, लाच देणे। एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची लाच दिली किंवा मत देण्यासाठी किंवा न देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवले तर या गुन्ह्यासाठी 1 वर्षाचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते। नंबर 3, अनावश्यक बळाचा वापर। यासाठी 1 वर्ष कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते। नंबर 4, चारित्र्य हनन। याला तुम्ही अब्रू नुकसान असे म्हणू शकता। निवडणूक प्रचाराच्या दरम्यान दुसऱ्या उमेदवारांच्या किंवा नेत्यांच्या वैयक्तिक आणि खासगी चारित्र्यावर टीका करणे हा एक गुन्हा मानला जातो आणि यासाठी दंडात्मक कारवाई होऊ शकते। आता यानंतर लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत कोणते गुन्हे येतात ते बघूया। नंबर 1, प्रचार साहित्य। सर्व प्रचार साहित्यावर मुद्रक किंवा प्रकाशकाचे नाव, पत्ता असणे आवश्यक आहे। या तरतुदीचा भंग झाला तर 6 महिने कारावास आणि 2000 रुपये दंड होऊ शकतो। नंबर 2, मतदानाची गुप्तता। मतदानाच्या वेळी किंवा मतमोजणीच्या वेळी संबंधित सर्व कर्मचारी व व्यक्तींनी मतदानाच्या गुप्ततेचा भंग होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे। हा नियम जर पाळला गेला नाही तर यासाठी 6 महिने तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते। नंबर 3, मतपत्रिका किंवा मतदान यंत्र पळवणे। यासाठी 1 वर्षाची कैद होऊ शकते। नंबर 4, मतदान केंद्र ताब्यात घेणे। या गुन्ह्यासाठी 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते आणि जर हा गुन्हा करणारी व्यक्ती शासकीय असेल तर त्याला 5 वर्षे कारावास अशी देखील शिक्षा होऊ शकते। नंबर 5, मद्य विक्रीवर बंदी। मतदानापूर्वीचे 2 दिवस, मतदानाचा दिवस आणि मतदानाचा दुसरा दिवस असे एकूण 4 दिवस, तसेच मतमोजणीपूर्वीचे 2 दिवस, मतमोजणीचा दिवस आणि त्यानंतरचा 1 दिवस असे एकूण 4 दिवस दारूबंदी असते। आता यानंतर मतदान केंद्रापासून 100 मीटर हद्दीत प्रचार करणे, त्याचबरोबर वाहतूक नियम, मुंबई पोलीस कायदा, प्रतिबंधात्मक आदेश इत्यादींचा भंग करणे हे सर्व देखील गुन्हे मानले जातात आणि या सर्व गुन्ह्यांसाठी 3 ते 2 वर्ष कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते। त्याचबरोबर उमेदवाराची निवड आणि पक्षाची मान्यता देखील रद्द होऊ शकते। आता आम्ही जे वर सांगितले मग ते भारतीय दंड संविधान अंतर्गत असतील किंवा लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत असतील तर हे सर्व गुन्हे हे दखलपात्र गुन्हे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता यानंतरचा भाग म्हणजे आचारसंहितेविषयीची माहिती। आचारसंहितेची सुरुवात कधी झाली? आचारसंहितेची सुरुवात 1960 सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली। 1962च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 1967च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली। आता ही आचारसंहिता म्हणजे काय
तर देशात स्वतंत्र आणि निपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणजेच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असे म्हटले जाते. निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहिता ही संपूर्ण देशभरात लागू केली जाते. आचारसंहितेचे नियम हे पुढील प्रमाणे आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने वेगवेगळ्या जाती जमाती, भिन्न धर्मीय किंवा भिन्न भाषिक यांच्यामध्ये असलेले मतभेद वाढतील किंवा जातीय वैमनस्य निर्माण होईल अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्यामध्ये भाग घेऊ नये. उमेदवारांनी मते मिळवण्यासाठी जातीय आधारावर कोणतीही आवाहने करू नयेत. मशिदी, चर्च, मंदिरे किंवा इतर प्रार्थनास्थळे यांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी व्यासपीठ म्हणून वापर करता कामा नये. तसेच शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रम देखील घेता येणार नाहीत. सरकारी गाडी, बंगला किंवा विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास सक्त मनाई आहे. कोणत्याही पक्षाला प्रचार सभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर तशी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीच्या घरावर, जमिनीवर, घराच्या परिसरात, भिंतीवर राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर किंवा पत्रक लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक आहे. मतदाना दिवशी मतदान केंद्राजवळ कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. जातीय किंवा धार्मिक तेढ उत्पन्न करणारा किंवा वाढवणारा संदेश जर पाठवला किंवा फॉरवर्ड केला तर संबंधित वापरकर्ते आणि व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरण्यात येईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. निवडणूक घेण्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असलेले सर्व अधिकारी किंवा कर्मचारी यांची बदली किंवा नियुक्ती करण्यावर संपूर्ण बंदी असेल आणि दुष्काळ, पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांची झळ पोचलेल्या व्यक्तींना किंवा ज्येष्ठ व्यक्तींना किंवा विकलांग व्यक्तींना कोणतेही सहाय्य देणे, त्याचबरोबर आणीबाणीचा किंवा अनपेक्षित आपत्तीचा सामना करण्यासाठी शासनास आयोगाची पूर्वमान्यता मिळवल्यानंतरच उपाययोजना करता येईल. आता आचारसंहितेची देखरेख कशी ठेवली जाते ते बघूया. आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत प्रतिबंधक यंत्रणा असेल. यामध्ये प्रामुख्याने मीडिया मॉनिटरिंग अँड सर्टिफिकेशन कमिटी याची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कमिटी किंवा समिती फेसबुक पेज व अन्य समाज माध्यमांवर लक्ष ठेवेल. या समितीत समाज माध्यमांचे तज्ज्ञ आणि पोलिसांच्या सायबर विभागातील अधिकारी असतात. आचारसंहितेचे उल्लंघन होत असलेल्या पोस्ट आढळलेल्या पेजेसना नोटीस पाठवल्या जातात. तसेच धार्मिक, जातीय तेढ वाढवणाऱ्या किंवा अफवा पसरवणाऱ्या पोस्ट संदर्भात फौजदारी कारवाई केली जाते. यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे नोटा म्हणजे काय आणि या नोटाची गरज किंवा त्याची सुरुवात कधी झाली याबद्दलची माहिती. जर तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार आवडत नसेल आणि तुम्हाला त्यांच्यापैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर यासाठी निवडणूक आयोगाने नोटा हिची व्यवस्था केली आहे. तुमच्या ईव्हीएम मशीनमध्ये नन ऑफ दी अबाऊ म्हणजेच यापैकी काहीही नाही हा पर्याय निवडून तुमचा निषेध नोंदवू शकता. यालाच नोटा पर्याय असे म्हटले जाते. 2013 मध्ये न्यायालयाने मतदारांना नोटाचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आणि भारत हा नोटाचा पर्याय उपलब्ध करून देणारा जगातील 14वा देश बनला आहे. भारतापूर्वी USA, कोलंबिया, युक्रेन, रशिया, बांगलादेश, ब्राझील, स्पेन, फ्रान्स, स्वीडन यासारख्या 13 देशांमध्ये मतदानाच्या वेळी नोटाचा पर्याय जनतेसाठी उपलब्ध केला गेला आहे. यापैकी काही देशांमध्ये नोटाला अधिकार देखील मिळाला आहे. म्हणजेच नोटाला जास्त मते मिळाल्यास निवडणूक रद्द होते आणि नोटापेक्षा कमी मते मिळणारा उमेदवार परत निवडणूक लढवू शकत नाही. हा जो नोटा पर्याय आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे त्या पर्यायाचा वापर आपण योग्य वेळी आणि योग्य तो विचार करूनच घेतला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. केवळ नोटाचा पर्याय दिलेला आहे म्हणून त्या पर्यायाचा अवलंब करायचा असे न करता डोळसपणे आणि निपक्षपातीपणे आपलुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या राष्ट्रासाठी, पर्यायाने देशासाठी कोणता उमेदवार योग्य आहे आणि कोणत्या उमेदवारामुळे आपल्या देशाची प्रगती होणार आहे याचा विचार करूनच योग्य ते मत आपण दिले पाहिजे. आणि या सर्वाचा विचार करून देखील आपल्याला जर योग्य उमेदवार समोर दिसत नसेल तर आणि तरच नोटाचा पर्यायाचा अवलंब आपण केला पाहिजे असे मला वाटते. त्याही भूलथापांना बळी न पडता
योग्य त्या उमेदवाराला मत देणे आपल्या भारत देशाचा नागरिक म्हणून आपले प्राथमिक कर्तव्य आहे। मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून आज एक निर्णय घेऊया आणि येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 100% मतदान करूयात। तुम्ही तुमच्या आजूबाजूला मित्रमंडळीमध्ये, नातेवाईकांमध्ये प्रत्येकाला मतदान करण्याचा आग्रह नक्की धरा, कारण आपल्या देशाचे भवितव्य हे पूर्णपणे आपल्या हातात आहे। योग्य त्या उमेदवाराला जर आपण आज निवडून दिले तर आणि तरच आपल्या राष्ट्राची आणि देशाची आणि पर्यायाने आपली देखील प्रगती होऊ शकते। मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ॲडव्होकेट आई या चॅनेलवर तुम्हाला कायद्याविषयक अशीच नवनवीन माहिती असते। प्रत्येक आठवड्याला एक असा माझा व्हिडिओ येत असतो, त्यामुळे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून तुमच्या मनात असलेल्या सर्व कायदेविषयक प्रश्नांची उत्तरे या चॅनेलद्वारे तुम्ही मिळवू शकता। भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन कायदेविषयक विषय घेऊन। धन्यवाद।